नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 15 गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी साधारणतः 1 तासाचा वेळ हा तुम्हाला दिला जाईल. जानेवारी महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे. नुकताच झालेला हा पेपर आहे. तो आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. आपल्या शाळेची सुद्धा अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका असणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा 3 गुणांसाठी. पहिली रिकामी जागा, शेतकरी हा निर्मितीचा धनी असतो. 2. ओढाळ वासरू राणी आले फिरू. 3. पुस्तकात प्रगतीचा मंत्र आहे. या पद्धतीने काढलेली जागा पूर्ण करा. त्यानंतर ब भाग बघा. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. तहान-भूक विसरून वासरू काय करते? उत्तर, तहान-भूक विसरून वासरू साऱ्या रानभर हुंदडते. 2. तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर, तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. 3. झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा? उत्तर, जमीन सतत ओलसर असल्यामुळे झोपडीत नेहमी कुबट वास यायचा. 4. आपण कचरा कशाला म्हणतो? आपण नको असलेल्या टाकाऊ वस्तूंना कचरा म्हणतो. त्यानंतर प्रश्न दुसरा, विरुद्धार्थी शब्द लिहा 3 गुणांसाठी. 1. गुरु, शिष्य. अभिमान, दुराभिमान. जिंकणे, हारणे. दुसरा प्रश्न, समानार्थी शब्द लिहा 3 गुणांसाठी. गोष्ट, कथा. पक्षी, पाखरू. जग, विश्व. त्यानंतर शेवटचा प्रश्न तिसरा, वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 1. ऐट मिरवणे. त्याचा अर्थ आहे अभिमान वाटणे. वाक्य, परीक्षेत पहिला नंबर आल्यावर परी ऐट मिरवू लागली. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची मराठी विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.